कल्याण आधारवाडी जिल्हा कारागृह वर्ग 1 चे अधीक्षक शरद शेळके यांनी आपला 3 वर्षाचा कार्यभार यशस्वीरित्या पूर्ण केला। त्यांच्या जागी आता सुहास पवार हे तुरुंग अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळणार आहे, तर शरद शेळके यांची पुण्यातील येरवडा खुला कारागृह येथे अधीक्षक पदोन्नती करण्यात आली। शरद शिवाजी शेळके कल्याण आधारवाडी जिल्हा कारागृहाचा गेल्या 3 वर्षापासून त्यांनी यशस्वीरित्या कार्यभार सांभाळला। आता त्यांची नियुक्ती पुण्याच्या येरवडा खुला कारागृहात करण्यात आली। या निमित्ताने कल्याण जिल्हा कारागृह प्रशासनातर्फे शरद शेळके निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात बोलक्या भावल्यांचा खेळ तसेच हबपक कैलास निष्ठे यांचे कीर्तन आयोजित केलं होतं। कारागृहात आलेला व्यक्ती हा बांधला असला तरी तो सुद्धा एक माणूस आहे आणि त्यांना सुद्धा चुका सुधारण्याची संधी दिली पाहिजे आणि यासाठी कारागृहातील सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे मत शरद शेळके यांनी व्यक्त केले। कारागृहात येणारा बंदिवान सुधारावा यासाठी शरद शेळके यांनी अनेक मार्गदर्शक शिबिरे, व्यावसायिक प्रशिक्षण या कार्यक्रमांचे आयोजन केले होते। तसेच कारागृहाच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करून त्यांनी कारागृहालगतची जागा ताब्यात घेऊन काटेरी कुंपण लावून घेतले। शिवाय जानेवारीपासून कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले। जीवन बदलवण्याचे विद्यापीठ बनवलंय असे उद्गार हबपक कैलास निष्ठे यांनी शरद शेळके यांचे कौतुक करताना केले। समाजात एक चांगला माणूस म्हणून त्यांनी वागावे यासाठी कारागृहाकडून होणारे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। गेली 3 वर्षे मी या कारागृहात अधीक्षक या पदावर कार्यरत होतो। हा कार्यकाल माझ्या आयुष्यातला संस्मरणीय कार्यकाल झालेला आहे। हा कारागृह या पंचक्रोशीतील आणि या मुंबई ठाणे परिसरातील अतिसंवेदनशील असा कारागृह असताना 540ची कॅपॅसिटी असताना 1200-1300 बंदी मी आपल्याला या कारागृहात आहे। 26 जानेवारीला शेळके साहेबांनी या कैद्यांसाठी एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला होता की जेलमध्ये वारकरी कीर्तनाचा उपक्रम। खरं म्हणजे माणूस बदलण्याची प्रणाली ज्या विचारधारेमध्ये आहे तीच विचारधारा आज त्या संतांनी वापरून दुष्टातल्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाला सत्प्रवृत्तीकडे वळवलेला आहे आणि एक चांगला त्याच पद्धतीचा उपक्रम आदरणीय शेळके साहेबांनी जेलमध्ये जेव्हा या ठिकाणी आयोजित केला, मला खरं म्हणजे पहिल्यांदा थोडंसं वेगळं वाटलं होतं की इथे कैदी असतील, ते कशा असतील, शांत बसतील की नाही। पण मी इथं आल्यानंतर जेव्हा कीर्तन केलं, या सगळ्यांचा मला मिळालेला जो रिस्पॉन्स आहे तुम्ही पाहिला, इथल्या पोलिसांनी केलेलं जे सहकार्य आहे, त्यांची एक माणूस बदलण्याची जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीमध्ये मी खूप भारावून गेलो आणि मला असं वाटलं की या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रभर जातोच आहे, माणसाला भेटतोच आहे, पण त्याहीपेक्षा ज्याला बदलाची आवश्यकता आहे, जिथे बदल अपेक्षित आहे, तो माणूस मला या ठिकाणी भेटला। 3 वर्षे मी कल्याण जिल्हा कारागृहाच्या अधीक्षक या पदावर कार्यरत होतो। 2012 मध्ये मी 11 जूनला कार्यभार घेतला। कल्याण जिल्हा कारागृह हे या पंचक्रोशीतील तसं मुंबई ठाणे या संवेदनशील शहरातील असल्यामुळं तसं हे कारागृह संवेदनशील आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भरपूर अलर्टपणा या कारागृहात होणं आवश्यक होतं। त्याचप्रमाणे कारागृहाचे सुधारणा करणं आवश्यक होतं। गेल्या 3 वर्षात मी इथं कार्यकाल करत असताना सुरक्षा यंत्रणा एकदम अबाधित ठेवली, त्याचप्रमाणे विकासही कारागृहाचा भरपूर केला। कारागृहाला अवतीभोवती असं क्षेत्र नव्हतं, ते आपण शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि जवळजवळ 17 एकर जमीन आपण कारागृहाच्या भोवतीची जेल विस्तारासाठी ताब्यात घेतलेली आहे। अजून थोडी गोष्ट येणं बाकी आहे। त्याचप्रमाणे कारागृहाच्या अवतीभोवती कंपाऊंड वॉल, कारागृहाच्या बाजूने जे जमीन ताब्यात घेतली रोडचं काम करण्यात आलं। कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये नवीन 40 वर्षापूर्वीची पाईपलाईन व ड्रेनेज लाईन ज्यावेळेस जेल अस्तित्वात आलं 1976ला, तेव्हाची लाईन आपण पूर्ण बदलून नवीन सरकारच्या व केंद्र सरकारच्या 13 वित्त आयोगाच्या फंडातून 1,06 लाखाची कामं केली आणि या कारागृहातल्या इतिहास पाहिला असता माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पहिले कारागृह जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण योजनेतून CCTV आणि कॅमेरे आपण
1 जानेवारी महिन्यापासून कार्यान्वित करण्यात आलेले आहे. 100च्या आसपास गाडी स्टाफ आहे. क्लिरिकल स्टाफ 7-8 लोक आहेत. स्टाफ थोडा कमी पडतो. सुरक्षेचे पॉईंट भरपूर आहेत. कारागृह हा ज्यावेळेस अस्तित्वात आला आहे 1976 साली, त्यावेळेस जशी जागा मिळेल असा बांधण्यात आलेला, त्यासाठी आपण त्यामुळे कारागृहाची सुरक्षा, कारागृहाचा परिसर हा वेगळ्या प्रकारचा आहे. अष्टकोनी हा कारागृह आहे आणि काठाला लागून सर्व नागरिकांची रहदारी आहे पहिल्यापासून, आणि त्या नागरिकांच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक गटाच्या बाहेर फिरत असतात. असे प्रकार मागे झालेले त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करून त्यांना अटक केलेली आहे. जेलला हाय सिक्युरिटी सेल अस्तित्वात येईल. त्याचप्रमाणे भोवतीच्या परिसरात तारेचं कंपाऊंड आणि वॉल कंपाऊंड होऊन तिथं ॲग्रिकल्चर लँड डेव्हलप करता येईल आणि एक उद्योग, कारागृह उद्योग म्हणून इथं सुरू करता येईल, येऊ शकतात. आणि त्याचप्रमाणे कारागृह उद्योग सुरू झाले की आणि ऑथोरायझेड कॅपॅसिटी वाढवली की निश्चितच ह्या कारागृहाला सेंट्रल मध्यवर्ती कारागृहाचा दर्जा मिळून तिथं जन्मठेपेचे लॉंग टर्म शिक्षेवाले आरोपी देखील ठेवता येतील. म्हणजे निश्चितच या परिसरातील जे 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 शिक्षा झालेल्या आरोपीला दूर पाठवावं लागतं ते भविष्यात त्याचा काही आरोपींना फायदा होईल. या कारागृहात प्रथम कारागृहाची सुरक्षा, बंधनाची सुरक्षा ही अबाधित राहणे महत्त्वाचं माध्य करतात. आणि त्या दृष्टीने ते वेगवेगळ्या उपाययोजना करणार आहे. आणि शासनाची दुसरी बाजू आहे की बंदी सुधारणा. शासनाच्या विविध योजना, बंदीची विविध योजना या माध्यमातून बंदी सुधारण्यासाठी